तर मित्रांनो, आज आपण मानसशास्त्र या विषयावर प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओ बघणारी व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा. चला तर. बालकेंद्रित शिक्षणाचा पुरस्कार खालीलपैकी कोणी केला आहे? त्याचं उत्तर आहे जॉन डुई. त्यानंतर खालीलपैकी सर्जनात्मक बालकाचे कोणते वैशिष्ट्य नाही? त्याचं उत्तर आहे रूढीबद्धता. त्यानंतर बालकाच्या वर्गातील अध्ययनावर परिणाम करणारे बाह्य घटक कोणते? त्याचं उत्तर आहे संस्कृती व प्रशिक्षण. त्यानंतर बालकाचा शारीरिक, मानसिक, भावनिक विकास कोणत्या विकासाच्या टप्प्यात पूर्ण होतो? त्याचं उत्तर आहे प्रौढावस्था. त्यानंतर बाल विकासाच्या शास्त्रीय अभ्यासाला खालीलपैकी कोणत्या शतकात सुरुवात झाली? त्याचं उत्तर आहे 20व्या शतकात. वाढ ही संकल्पना कशा प्रकारची आहे? त्याचे उत्तर आहे संख्यात्मक. त्यानंतर विकासाचा अविभाज्य घटक खालीलपैकी कोणता आहे? त्याचं उत्तर आहे वाढ. बालकाची आनुवंशिकता कोणाकडून ठरते? माता व पित्याकडून. त्यानंतर भ्रूणाच्या अध्ययन विषयक उत्पत्तीवर कोणत्या मानसशास्त्राच्या विचारांचा प्रभाव आहे? त्याचं उत्तर आहे पियाजे. त्यानंतर श्रेणीबद्ध अध्यापनाची उत्पत्ती खालीलपैकी कोणी मांडली आहे? त्याचं उत्तर आहे रॉबर्ट गँगने. त्यानंतर आल्फ्रेड बिने हे मानसशास्त्रज्ञ कोणत्या क्षेत्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध आहे? त्याचं उत्तर आहे बुद्धिमापन. त्यानंतर बुद्धिमत्तेची अनेक घटक उत्पत्ती मांडून तिचा विस्तार खालीलपैकी कोणी केला आहे? त्याचं उत्तर आहे थर्स्टन. त्यानंतर पदनिश्चयन श्रेणीचे प्रकार कोणते आहे? वरील सर्व. संख्यात्मक श्रेणी, आर्किक श्रेणी, कोटी श्रेणी आणि वरील सर्व. त्यानंतर अभिक्षमता म्हणजे काय? अभिक्षमता म्हणजे बालकामधील विशेष कौशल्य विकास क्षमता. धन्यवाद.